धन्यवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर। सन्माननीय नासाहेब बागुल फार मोठे व्यक्तिमत्व आहे उल्हासनगरमधलं। त्यांनी मला एबी फॉर्म दिलाय, पण त्यांना हे माहीत नाही ते एबी फॉर्म दिलाय तो पण मोहनलाल पाटील साहेबांच्या सहीचाच दिला होता, जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये नावानीच होता ना, आठवले साहेबांच्या सहीचा होता। आणि ते ज्या पक्षात आता अध्यक्ष आहेत ना, त्या पक्षाचे ते क्रियाशील सदस्य पण नाही आहेत। क्रियाशील सदस्याला 5 लाख रुपये मी लोकांचे, उल्हासनगरच्या सगळ्या आमच्या लोकांचे पैसे क्रियाशील सदस्य म्हणून मी भरलेले आहेत। आणि जे आठवले नावाने जे रजिस्ट्रेशन आलं ना, त्याच्यामध्ये भगवान भालेरावचं पण योगदान आहे, हे त्यांनी विसरता कामा नये। राहिला प्रश्न, मी त्यांच्या विरुद्ध कुठल्या भूमिका मांडली नव्हती, त्यांनी माझ्याबद्दलच्या भूमिका मांडल्या। त्यांनी सांगितलं मी अध्यक्ष असताना माझ्यावर कटकारस्थान केलं। मला कटकारस्थान करण्याची काही गरज नव्हती, मी तर नगरसेवक होतो। 2012ला 13ला 14ला काय तुमच्यावर कटकारस्थान जाशील, तुमच्या गुन्हापायीच तुम्ही गेलेले आहेत। आमची बोलायची गरज काय, आम्ही नव्हतं सांगितलं मुंबईला जा म्हणून, नवी मुंबईला। तर हे बोलण्याची मला आवश्यकता नाही, त्यांनी केलं ते फार चुकीचं केलं, कारण मी त्यांना कुठल्या पद्धतीने बोललेलंच नाही, त्यांचा विषयही नाही। आता त्यांनी मला डायरेक्ट अंगावर घेतलंय, तर मला पण आता बोलावं लागेल ना। मला नाही बोललं तर लोक मला मूर्खच काढतील, कारण ह्या माणसानी असा शब्द कसा वापरला। तर माझं म्हणणं आहे, बागुल साहेब, मी तुम्हाला कुठलं कटकारस्थान केलेलं नाही। जे कटकारस्थान केले ते तुमच्या बाजूलाच बसलेले आहेत, त्याची शहानिशा करा, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, मी आठवले साहेबांच्यावर कुठे ताशेरे ओढलेले नाही। आठवले साहेब सुद्धा या पक्षात काम करत होते, एवढंच मी सांगितलंय, आणि त्यांच्या नेतृत्वात मी काम केलंय। आणि उपमहापौर होताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला आठवले साहेबांनी उपमहापौर नाही केलेलं। माझे 3 नगरसेवक माझ्यासोबत होते, चौथा मी माझ्या कलेनी टाळे साहेबांना आणलं होतं, आणि 4 नगरसेवक कमी पडत होते कोणाला, सेनेच्या लोकांना महापौर होण्यासाठी। तेव्हा सेनेने मला सांगितलं का तुम्ही जर 4 येत असाल तर तुम्हाला उपमहापौर देतो। मला तिथे कुठे आठवले साहेबांनी फोन करून सांगितलं नव्हतं एकनाथ शिंदे साहेबांना का तुम्ही भगवान भालेरावना उपमहापौर म्हणून करा। त्यावेळी उलट आठवले साहेबांच्या विरोधात एकनाथ शिंदे होते, कारण आठवले साहेब भाजपच्या सोबत होते, आणि मी युती एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत केली होती निवडणुकीला 2017ला। या मला वाटतंय बागुल साहेबांना माहीत नसेल, तेव्हा ते शिवसेनेत होते, ते आंबेडकरी विचारधारा सोडून भगव्या विचारधाराकडे होते। बागुल साहेब शिवसेनेमध्ये होते, तर त्यांच्या घरी पण शिवसेनेचं पद होतं, असं असताना सुद्धा ते RPI मिळालं, आपलं कुठं पुन्हा निवड त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून असं कुठं कटकारस्थान वगैरे। आता त्यांच्या मनात काय असेल, त्यांना RPI जास्त प्यारी आहे, त्यामुळे त्यांचा काही विषय नाही। RPI आम्हाला पण प्यारी आहे, बाबासाहेबांची विचारधारा आम्हाला पण आहे, आमच्याकडे पण आहे। पण त्यांनी वरिष्ठांना सांगितलंय का मी माझे 2 नगरसेवक RPI मध्ये घेतो, अद्यापपर्यंत काय घेतले नाही, मी तर वेटिंगला नाही राहिलो। त्यांनी सांगितलं, भगवान भालेराव आताही फोन करून सांगतात, मी ज्या निरीक्षकाला सांगितलं मला RPI मध्ये जायचे, तुम्हाला जमत असेल तर ठीक आहे, नसेल तर मी जाणार आहे, माझं सांगण्याचं एक काम आहे। आणि आठवले साहेबांची जितकी जर माझ्या मनात आताही आलं ना, आत्ताही आलंय, तर 3 महिन्याचा अध्यक्ष होऊ शकतो परत त्यांच्या आठवले साहेबांच्या पक्षाचा, ते मला सांगायची आवश्यकता नाही। आठवले साहेबांचे माझे काय संबंध आहेत बागुल साहेब तुम्हाला चांगले माहिती आहेत। RPI मध्ये ए आणि आ अशी 2 गट आता निर्माण झालेले आहेत, कुठे कार्यकर्त्यांमध्ये तफावत दिसून येईल का? माझे पक्षाचे कार्यकर्ते माझ्याबरोबरच राहणार ना। ए मध्ये ज्यांनी पक्षाने माझ्याबरोबर काम केलंय ते माझ्यासोबतच आहेत, आजही आहेत, आम्ही पक्ष वाढवणार आहेत। आज ज्या शाखा आहेत सगळे शाखा माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याबरोबर कुठल्या शाखा आहेत, त्यांच्याबरोबर जे आहेत लोक तुम्ही बघितले असतील, ते लोक कधी RPIशी जुडलेच नाही। आणि बागुल साहेबांनी सांगितलं भगवान भालेरावची लायकी काय, भगवान भाले 2 वेळा आमदारकीचं तिकीट लढलाय, तुम्ही एकदाही नाही लढले ना, तुम्ही नगरसेवकचं तिकीट पण लढले स्वतः। तर आता तुम्ही येणारी विधानसभा लढवा आणि मग बोला आमची लायकी काय आहे, ते आम्ही लोकांनी आम्हाला काय 4 का 5,000 10,000 काय मतं दिली असतील ते आम्हाला माहिती आहेत, पण पूर्ण शहरातून मला मिळाले, मला मानणारा एक वर्ग तयार झाला। आणि माझी विनंती आहे
का तुम्ही आता येणाऱ्या निवडणुका 2025ला ज्या निवडणुका महानगरपालिकेच्या लागणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शिवसेनेच्या EB फॉर्मवर लढू नका ना BJPच्या EB फॉर्मवर लढू. तुम्ही तुमच्या रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्याच EB फॉर्मवर निवडणुका लढा. आम्ही जसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अच्याच नावाने निवडणुका लढणार आहे, याच्याच नावाने, तशा तुम्ही लढा. लोकांना कळेल ना कोण लोकांच्यासाठी काम करतंय, कोण लोकांच्यासाठी काम नाही करत. त्याचं रिझल्ट लोक देतील ना. तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. आमची लायकी काय आहे हे पूर्ण शहराला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. लायकी माझी काढण्याची काही आवश्यकता नाही. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी.